नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही सुद्धा दररोज केळी खात असाल आणि तुमच्या घरी अधूनमधून केळी येत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल। केळी हे एक साधं फळ वाटत असलं तरीसुद्धा त्यात अनेक गहन आणि अंतर्दृष्टी देणारी रहस्ये दडलेली आहेत। लोक अनेकदा केळी फक्त ऊर्जा वाढवणारं फळ आहे असं समजून खातात, तथापि योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत जाणून घेणं महत्त्वाचं आहे। बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहीत आहे की केळी शक्ती देतात आणि पोट भरतात, पण त्यांची खरी कहाणी यापेक्षा खूप मोठी आहे। काही जण सकाळी उठल्याबरोबर केळी खातात, काही जण जिमच्या आधी किंवा नंतर, तर काही जण रात्री दुधासोबत केळी खाणं सर्वोत्तम मानतात। काही लोक दररोज अनेक केळी खाण्यास सुरुवात करतात या विश्वासाने की त्यामुळे त्यांचे शरीर लवकर मजबूत होईल। पण केळीचा परिणाम हा प्रत्येकासाठी सारखाच असतो का? त्याचा परिणाम सर्व ऋतूंमध्ये सारखाच असतो का? आणि सर्व वयोगटातील लोकांवरती त्याचा सारखाच परिणाम होतो का? हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण एकच गोष्ट एका व्यक्तीसाठी फायदेशीर असू शकते आणि दुसऱ्यासाठी ती समस्या निर्माण करू शकते। म्हणूनच कोणतीही गोष्ट न समजता खाणं नेहमीच योग्य नसतं। आज आपण केळीबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत, जेणेकरून कोणीही त्यांना योग्यरित्या समजू शकेल आणि आपल्या जीवनात त्याचा प्रभावीपणे वापरही करू शकेल। आपण हे देखील शिकणार आहोत की केळी शरीरामध्ये नक्की काय करतात, पोटावर त्याचा काय परिणाम होतो आणि मेंदू, हृदय, नसा व स्नायूंवर त्यांचा कसा प्रभाव पडतो। तसेच कोणी सावधगिरीने केळी खावीत याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सर्वप्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की केळी हे काही सामान्य फळ नाही, ते केवळ भूक भागवणारं फळ नाही, तर शरीराला त्वरित ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वे देखील पुरवतं। म्हणूनच लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती, व्यायामशाळेत जाणारे आणि कठोर परिश्रम करणारे लोक त्यांच्या आहारामध्ये याचा समावेश करतात। जेव्हा एखादी व्यक्ती खूप थकलेली असते किंवा तिला त्वरित काहीतरी हवं असतं, तेव्हा ती अनेकदा केळ्यांकडे वळते, कारण त्यात असे घटक असतात जे त्वरित ऊर्जा देण्यास मदत करतात। यामुळे डॉक्टर कधीकधी अशक्तपणाच्या किंवा आजारातून बरे होण्याच्या काळामध्ये केळी खाण्याचा सल्ला देतात, पण प्रत्येकासाठी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये नाही। केळीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही, फक्त सोलून खायचे आहेत। तथापि ती खाण्यास सोपी आहेत। याचा अर्थ असा नाही की ती कधीही, कोणत्याही प्रमाणामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खाल्ली जाऊ शकतात। केळीमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6 आणि नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते। म्हणूनच खेळाडू खेळापूर्वी आणि खेळानंतर त्वरित आराम मिळावा म्हणून केळी खातात। तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की नैसर्गिक साखरेचा देखील शरीरावरती परिणाम होतो, म्हणून तिचं सेवन मर्यादित आहे की नैसर्गिक साखरेचा देखील शरीरावरती परिणाम होतो, म्हणून तिचं सेवन मर्यादित प्रमाणामध्ये केलं पाहिजे। अनेक घरांमध्ये मुलांना केळी दिली जातात, कारण त्यांना वाटतं की त्यामुळे त्यांची ऊर्जा वाढेल आणि त्यांची एकाग्रता सुधारेल। मोठ्यांनाही केळी दिली जातात, कारण त्यांना वाटतं की ती मऊ आणि खायला सोपी असतात। हे कधीकधी खरंही असतं, परंतु त्या व्यक्तीच्या पोटाचं आरोग्य आणि त्यांना काही गंभीर आरोग्य समस्या आहेत का हे तपासणं महत्त्वाचं आहे। एका परिस्थितीचा विचार करा, एक व्यक्ती घाईत आहे आणि नाश्ता न करता 2 केळी खाते। त्यांना वाटतं की त्यांनी चांगलं काम केलं आहे, पण जर त्यांना आधीपासूनच गॅस किंवा पचनाचा त्रास असेल तर तीच केळी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात। याउलट जी व्यक्ती खूप मेहनत करते आणि जिला त्वरित ऊर्जेची गरज असते, तिला योग्य वेळी केळी खाल्ल्याने फायदा होऊ शकतो। तथापि खाल्लेल्या केळ्याचे प्रमाण आणि प्रकार देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे की सर्व केळी सारखी नसतात। कच्च्या केळ्यांचे वेगवेगळे परिणाम होतात, पिकलेल्या केळ्यांचे वेगवेगळे परिणाम होतात आणि जास्त पिकलेल्या केळ्यांचेही वेगवेगळे परिणाम होतात। यामुळेच अनेक लोक दावा करतात की केळी त्यांना मानवत नाही, पण खरं तर ते चुकीच्या प्रकारची केळी खात असतात। हवामानाचा देखील केळ्यांच्या परिणामांवरती परिणाम होतो। उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शरीराची प्रतिक्रिया ही वेगळी असते।
त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती अधिक सक्रिय असेल तर तिच्यावर होणारा परिणाम हा वेगळा असेल आणि दिवसभर बसून राहणाऱ्या व्यक्तीवर होणारा परिणामही वेगळा असेल. अनेक लोक आपली भूक नियंत्रित करण्यासाठी केळी खातात, पण हे नेहमीच खरं नसतं. जर एखादी व्यक्ती कमी हालचाल करत असेल आणि जास्त केळी खात असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीचं वजन वाढण्यास मदत होऊ शकते. आता आपण पचनाबद्दल बोलूया, कारण याच बाबतीत सर्वात जास्त गोंधळ निर्माण होतो. काही जण म्हणतात की केळ्यांमुळे बद्धकोष्ठता होते, तर काही जण म्हणतात की पोट स्वच्छ करतात. वास्तविक पाहता हे सर्व व्यक्तीच्या शरीरावरती आणि केळ्याच्या स्थितीवरती अवलंबून असतं. जर केळी योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी खाल्ली तर बऱ्याच लोकांना बरं वाटतं. तथापि चुकीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यास गॅस आणि जडपणासुद्धा होऊ शकतो. बरेच लोक दुधासोबत केळी खातात आणि त्याला शक्तिवर्धक मानतात. हे काहींना मानवतं, परंतु इतरांना गॅस आणि सुस्तीचा अनुभव येऊ शकतो. आता आणखी एक गोष्ट समजून घेऊया. बरेच लोक केळी खाल्ल्यानंतर लगेच बसतात आणि नंतर पोट जड झाल्याची तक्रार करतात. तथापि काही लोक केळी खाल्ल्यानंतर थोडेफार फिरतात आणि त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या जेवणानंतरच्या सवयी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. आता वजनाबद्दल बोलूया, कारण लोक अनेकदा विचार करतात की केळ्यामुळे वजन वाढतं का? सत्य हे आहे की केवळ केळ्यामुळे वजन वाढत नाही, तर तुमची संपूर्ण जीवनशैली यासाठी जबाबदार असते. जर एखादी व्यक्ती खूप जास्त खात असेल आणि खूप कमी व्यायाम करत असेल तर केळ्यांमुळे वजन वाढू शकतं. तथापि जर कोणी अशक्त असेल आणि त्याला ऊर्जेची गरज असेल तर केळी फायदेशीर ठरू शकतात. आता आपण योग्य वेळेबद्दल बोलूया. सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणं काही लोकांना मानवतं, परंतु इतरांना त्यामुळे गॅस होऊ शकतो आणि छातीमध्ये जळजळ होऊ शकते. म्हणून आपलं शरीर समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसा केळी खाणं अनेक लोकांसाठी, विशेषतः जे सक्रिय आहेत त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तथापि रात्री केळी खाल्ल्याने काही लोकांमध्ये कफ आणि जडपणा वाढू शकतो. आता आपण प्रमाणाबद्दल बोलूया. बऱ्याच लोकांना वाटतं की जास्त केळी खाणं अधिक फायदेशीर ठरेल, पण हे खरं नाही. बऱ्याच लोकांसाठी 1 किंवा 2 केळी ठीक आहे, परंतु त्यापेक्षा जास्त केळी खाल्ल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कोणी सावधगिरीने केळी खाल्ली पाहिजेत? सर्वप्रथम मधुमेही लोकांनी, कारण त्यात नैसर्गिक साखर असते. दुसरं, ज्यांना किडनीचा त्रास आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. तिसरं म्हणजे ज्यांना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे. चौथं म्हणजे ज्यांना वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. केळी खाणं त्यांनी टाळावं, विशेषतः रात्री. 5वं, ज्यांना केळ्यांची ॲलर्जीच आहे. शेवटी हे समजून घ्या की केळी पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नाही आहेत. हे तुमच्या गरजा, शरीर आणि सवयींवरती अवलंबून असतं. जर तुम्ही केळी योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने खाल्ली तर ती खूप फायदेशीर ठरू शकतात. तथापि माहितीशिवाय खाल्ल्यास हेच फळ समस्या देखील निर्माण करू शकतं. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंट ही वाचत असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.